नमस्कार. महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कलाविष्कार आयोजित अभिजात मराठी, अभिमान मराठी या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर ही मालिका जेव्हा आपण सुरू केली, तेव्हा प्रत्येक देशात नेमकं काय घडतंय मराठीच्या प्रचार प्रसारासाठी हा विचार आपण करतोय. आणि हा विचार करत असताना आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचे सगळे उपसमन्वयक यामध्ये सहभागी होत आहेत. म्हणजे प्रत्येक देशात मराठीच्या प्रचार प्रसाराचं काम तर सुरू आहेच, पण त्याचबरोबर मराठी माणूस सुद्धा एका दृष्टीने एकत्र येतोय. हा मराठी माणूस जेव्हा एकत्र येतोय ना, तेव्हाच आपली मराठी भाषा, आपली मराठी संस्कृती ही पुढे नेण्याचं काम आपण करतोय. आणि आता तर जग आहे एका वेगळ्या पद्धतीच्या, म्हणजे डिजिटल युग ज्याला म्हणता येईल असं युग आहे. आणि त्यामुळेच दृकश्राव्य माध्यमातनं या व्यासपीठावरून मराठीचा वावर आणि मराठीचा वापर हा अधिकाधिक कसा करता येईल याचा विचार आजच्या आपल्या या परिसंवादात आपण करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याकडे 3 उपसमन्वयक आहेत. त्यामुळे 3 वेगवेगळ्या देशामध्ये नेमकं काय घडतंय या डिजिटल प्लॅटफॉर्मवर ते आपल्याला कळणार आहे. कारण या दृकश्राव्य माध्यमाचा वापर करताना आपली मराठी अधिक सशक्त कशी होईल, किंबहुना आपली मराठी अधिकाधिक लोकांपर्यंत कशी पोहोचेल हा विचार आपल्याला करायचा आहे. आणि त्या दृष्टीने आज या परिसंवादात सहभागी होत आहेत न्यूझीलंडहून दयानंद देशपांडे, टोकियोचे निरंजन गाडगीळ आणि लंडनचे प्रवीण कांबळे. नमस्कार. आपल्या तिघांचेही स्वागत आहे. नमस्कार. 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 खरं तर आपण म्हणतोय तसं की ही संपूर्ण मालिका तयार होत असताना अभिजात मराठीचा दर्जा, म्हणजे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यानंतरचा हा आपला पहिला उपक्रम आहे. आणि त्या उपक्रमातनं आपण जाणून घेतोय की वेगवेगळ्या देशात नेमकं काय घडतंय आणि पुढच्या टप्प्यावर नेमकं काय घडणार आहे. दयानंदजी, तुमच्यापासून सुरुवात करते की हा एक दृकश्राव्य माध्यमाचा एक विषय किंवा एक महत्वाचा टप्पा आपल्याकडे सुरू झाला तो कोरोना नंतरच्या काळामध्ये. आणि खरं तर आपल्याला एक वरदान मिळालं असं म्हणायला हरकत नाही. तर त्याचा वापर न्यूझीलंड मधल्या मराठी मंडळांनी किंवा आंतरराष्ट्रीय मंच म्हणून तुम्ही या सगळ्याचा वापर नेमका कसा कसा केला, काय विषय नेमके घेतले गेले, काही वेगळे कार्यक्रम सादर झाले का, याविषयी आम्हाला तुमच्याकडनं ऐकायचं. नमस्कार उत्तराताई. आणखीन सगळ्यांना सर्व श्रोत्यांना खूप खूप नमस्कार. खरं तर डिजिटल दृकश्राव्य माध्यम ही कोरोनाच्या अगोदरच्या काळापासूनच आपल्याला उपलब्ध होती. आणखीन त्याचा फक्त वापर हा कोरोनानंतर इफेक्टिव्हली वाढला. पण जर त्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर मराठी स्क्रिप्ट म्हणजे देवनागरी स्क्रिप्ट ही कॉम्प्युटरवर येणं हे मला असं वाटतं एक फार मोठी स्टेप होती त्या बाबतीमध्ये. कारण त्याच्या अगोदर आपल्याला सगळे इंग्लिशमध्येच करायला लागायचं. आणखीन इव्हन अजून सुद्धा आपल्याला व्हॉट्सॲपमध्ये वगैरे जर बघितलं तर बरेच लोक इंग्लिशमधनं टाईप करतात. मराठी कंटेक्स्ट असतो पण ते टाईप करतात इंग्लिशमधनं. पण आता मराठी कीबोर्ड्स अवेलेबल आहेत, त्याच्यामुळं हे खूप बदलतंय. पण जर न्यूझीलंडबद्दल बोलायचं झालं किंवा जागतिक पातळीवर जर बोलायचं झालं तर इथल्या मराठी मंडळाची वेबसाईट ही प्रामुख्यानं मराठीमध्ये आहे. म्हणजे त्याचा अनुवाद खाली इंग्लिशमध्ये केलेला आहे, पण ती वेबसाईट प्रामुख्यानं मराठीमध्ये आहे. याचं कारण असं की महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांना किंवा म्हणजे भारतातून येणाऱ्या लोकांसाठी म्हणून ही वेबसाईट काम करते. आणि मग त्याचा खूप चांगला फायदा असा होतो की बऱ्याच लोकांनी वेबसाईटवरनं आम्हाला कॉन्टॅक्ट केला की हे मराठी भाषेमधली वेबसाईट बघून आम्हाला खूप आनंद झाला, आम्हाला न्यूझीलंडमध्ये यायचंय, तुमची आम्हाला काय मदत होऊ शकते. त्याच्यानंतर आणखीन एक मला सांगायला खूप आनंद होतो की आमचा व्हॉट्सॲपवर एक ग्रुप आम्ही केलेला आहे, तो सुद्धा कोरोनाच्या अगोदरपासूनच आहे. तर त्याचं नाव आहे एकमेका सहाय्य करू. म्हणजे सगळेच मराठी फॅमिली जे आहेत त्या मराठी मंडळाचे सदस्य होतील किंवा पैसे भरून सदस्यता स्वीकारतील असं नाही. पण तरी सुद्धा खूप मराठी लोक असे असतात की त्यांना इकडे यायचं असतं, त्यांना काही कारणामुळं मंडळामध्ये सहभागी होता येत नाही. पण तरी सुद्धा आपण एकमेकांशी जोडलेले आहोत म्हणून आम्ही हे नाव घेतलं की एकमेका सहाय्य करू. आणि त्या ग्रुपमध्ये आता जवळजवळ 300 पेक्षा जास्त सदस्य आहेत.
आणि त्याच्यामध्ये खूप छान आदान-प्रदान चालतं. म्हणजे अगदी साधं म्हणजे भारतातून आपण काय आणू शकतो आणि कस्टम्समध्ये काय अलाउड होतं, बरं. याच्यापासून इमिग्रेशनमध्ये काय-काय प्रॉब्लेम येऊ शकतात. किंवा माझ्या आई-बाबांना न्यूझीलंडला यायचंय, तर हं. त्याच्याकरता व्हिसा प्रोसेस कोणती वापरायला लागेल. तर आणखीन हे एकमेकांना उत्तर देणारे सगळे जे लोक आहेत, ते बऱ्याच वेळेला मराठीचा वापर करतात. आणि म्हणजे बरं. ज्यावेळेला मातृभाषेमधून उत्तर देतो किंवा मातृभाषेमधून आपल्याला उत्तर मिळतं, तर त्याच्याबद्दल जे काही वाटतं ते हं. ती अनुभूती खूप वेगळी असते. आणि खरं आहे. त्याच्यामुळं म्हणजे आणि कोरोनाच्या काळामध्ये तर काय म्हणजे ऑनलाईन नाटकं झाली आणि हो. ती फक्त न्यूझीलंडमध्ये झाली असं नाही, सर्व देशांमध्ये म्हणजे ऋषिकेश जोशींनी जो काही प्रयत्न केला, तर तो हो, हो. सगळ्या देशांमध्ये झाला. बरोबर, बरोबर. त्यानंतर आम्ही गाण्याच्या स्पर्धा घेतल्या अच्छा. ऑनलाईन. बरं, त्याच्यानंतर मराठी लिहिणं याच्या स्पर्धा घेतल्या. म्हणजे हं. लिहायचं आणि त्याच्यात फोटो पाठवायचे. बरं. लहान मुलांच्यापासून मोठ्यांच्यापर्यंत या स्पर्धा घेतल्या. हं. अगदी अगदी कोरोनाच्या काळामध्ये आम्ही रामरक्षा सुद्धा ऑनलाईन म्हणली प्रत्येकाच्या अरे वाह! हां, म्हणजे हं, हं. असं हे प्रत्येक गोष्टीमध्ये ऑनलाईन ह्याचा वापर होतो. पण म्हणजे आता पुढे आणखीन काय-काय करता येईल याबद्दल आपण नंतर बोलूच. पण बरोबर. डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग हा हं. कोरोनाच्या अगोदरपासून सुरू झाला. कोरोनामध्ये तो खूप इफेक्टिव्हली वाढला आणि बरं. ती वाढ अजूनही तशीच आहे, एवढं मला सांगायचं. अगदीच, अगदीच. पण ही वाढ जशी-जशी होत गेली ना, तसं आपल्याला सुद्धा हे तंत्र नव्याने कळायला लागलं आणि मग त्याच्यामध्ये खूप प्रयोग झाले. वेगवेगळ्या पद्धतीने ते उपक्रम सुद्धा पुढे आले. निरंजन तुम्ही काय सांगणार, की टोकियो मध्ये आपल्याला आजूबाजूच्या मंडळींनी ह्या सगळ्या प्रयत्नांना कसं पाठबळ दिलं? किंवा इतर सगळे मराठी मंडळी जी होती, त्यांना याबद्दल काय वाटलं आणि तुम्ही सुद्धा तिथे नेमके काय-काय उपक्रम केलेत? हो. तर जसं देशपांडेजींनी सांगितलं तर त्याच्याशी मी अगदी सहमत आहे, की ही सगळी टूल्स आणि काय-काय उपलब्ध होती. त्यातून अजून एक असा विषय आहे, की आपल्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे आमच्या इथे तर नक्कीच असं म्हणता येईल, की आय-टीमध्ये काम करणारे आम्ही खूप जास्ती संख्येने इथे आहोत. हं. त्यामुळे एक अशी साक्षरता ज्याला म्हणता येईल, डिजिटल प्लॅटफॉर्मची साक्षरता ती मुळात एका लेव्हलपर्यंत होती. पण नंतर ती जी कोरोनाच्या दिवसांमध्ये त्याचा प्रसार झाला, की हां. सगळेजण वापरायला लागले. म्हणजे माझी बायको शिक्षिका आहे आता शाळेतली, तर ती शाळा ऑनलाईन गेल्यामुळे ती वापरायला लागली ती किंवा मुलांच्या साईडनं मुलं वापरायला लागली. त्या मुलांना सपोर्ट घरनं लागतो म्हणून त्यांचे आई-बाबा ते वापरायला लागले. असं करत-करत ते खूप जास्ती प्रमाणावर वापरलं जायला लागलं आणि त्याचा एक फायदा असा झाला, की कोरोना काळाच्या बद्दलच बोलायचं झालं तर आमच्या मंडळाने त्याचा अतिशय चांगला उपयोग अशा अर्थी केला, की आमचा मंडळाचा गणपती आता जवळ-जवळ 25 वर्ष म्हणजे चालू आहे. तर हं. तेव्हा म्हणजे अजून एक 4 वर्ष मागे गेलो आपण, तरी 20 वर्ष चालू होता हो. आणि हे कार्यक्रम आपला तो चालू ठेवायचा असा आम्ही निर्धार केला होता. आमच्या हं. इथे जे काही बंधनं होती त्याप्रमाणे आमच्या इथे जो काय एक पब्लिक हॉल असतो जिथे आम्ही गणपती करतो. तर एक छोट्या प्रमाणावर आम्ही तो गणपती बसवला. हं. मंडळाचा जो गणपती आहे तो आणि त्याची जे काय आमच्या इथे नियम होते त्याप्रमाणे एक 20 लोकच त्या खोलीत असू शकायचे. त्याप्रमाणे आम्ही जमून त्याची पूजा केली वगैरे. तर ते सगळं लाईव्ह आम्ही दाखवत होतो. वाह! त्यामुळे सगळे आमचे मेंबर्स घरी होते, पण ते लाईव्ह याच्यावर ते बघत होते. आणि अगदी अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे 3 वर्ष आम्ही 3 वेगवेगळे कार्यक्रम पण घडवून आणले आणि हं. त्याच्यात 3 असे होते, की एक म्हणजे ऋषिकेश जोशी यांचं नाटक म्हणजे बरोबर. मोगरा नावाचं हो, जे ऑनलाईन नाटक होतं, तर हो. ते आम्ही केलं. हं, त्यानंतर त्याच्या आधीच्या मला वाटतं 2020 साली का 21 साली थोडी पुढे-मागे हं, होत असतील. हं, पण हं, संकर्षण कराडेजी, तर त्यांच्याशी पण मी एकदा बोललो आणि त्यांना म्हटलं, की असा-असा कार्यक्रम आहे आणि ते हं, लगेच तयार झाले. तर हं. ते तिकडनं जॉइन झाले आणि त्यांनी एक कार्यक्रम सादर केला आणि बरं. तुम्ही मान्य कराल, की त्यांच्याकडे स्वतःचा इतका कंटेंट आहे, हो, की विनोद बरोबर. आहेत, कविता आहेत, खरं आहे. त्यांचे गप्पा मारायचे जे हातोटी आहे. त्यामुळे तो कार्यक्रम अतिशय विशेष लोकांना आवडला. अ, अ, हं, म्हणजे तो त्या काळामध्ये जे काही स्ट्रेस होता, तर त्याच्या दृष्टीने तो फार छान कार्यक्रम झाला. अजून लोकं आठवण काढतात. हं, हं. आणि तिसऱ्या वर्षी असं झालं, की सावरकरांवर कृतज्ञ मी कृतार्थ मी. तर हे बरं. जे यतीन ठाकूर यांचं जे नाटक आहे, तर ते पण हं. ऑनलाईन त्यांनी सादर केलं. आणि तर अच्छा. असे 3 वर्ष लागोपाठ आमचा होऊन आणि मग 4थ्या वर्षी व्यवस्थित गणपती चालू झाला परत. हं, तर त्या हं. काळात हे 3 गोष्टी आम्हाला सांगता येतील.
त्यानंतर आमच्या ज्या कार्यकारी समितीच्या काही मीटिंग असतील तर त्या पण आम्ही चालू ठेवल्या त्या, आणि त्याही दिवसांमध्ये कशी मदत करता येईल, कोणाला लागते का काही मदत आपल्या आसपासच्या लोकांना, याविषयीच्या आमच्या चर्चा, किंवा कार्यक्रम करायचे झाले ते कसे करता येतील असं हे होतं. आणि त्याच्यापूर्वी सांगायचं झालं तर जेव्हा आम्ही इथली माझं ग्रंथालय हे तयार केलं, तर त्यावेळी सगळ्या जी काय पुस्तकं आम्ही आणल्या त्या इकडे, तर एक जवळजवळ 500-600 पुस्तकं होती. तर ती सगळीच्या सगळी त्याचे लिस्ट करून, आणि ते त्याची अशी संकल्पना होती की पेट्या, पुस्तक पेट्या तयार केल्या होत्या, आणि जे काय इथे टोकियोमध्ये जिथे मराठी लोक आहेत त्या विभागात प्रत्येकाच्यात 1-1, 2-2 पेट्या ठेवल्या होत्या. आणि त्या मग तिथल्या लोकांचे वाचून झाले की त्या एका ठरलेल्या दिवशी भेटून सगळ्या एक्सचेंज करायचं, म्हणजे आमच्याकडची तुमच्याकडे, तुमच्या आमच्याकडे, असं करून, म्हणजे सगळ्यात सगळी पुस्तकं. तर त्याची माहिती ही सगळी ऑनलाईन आम्ही उपलब्ध केली होती, आणि अर्थातच वेबसाईट तर्फे मराठीत उपलब्ध केली होती. तर अशा प्रकारे आम्ही त्याचा वापर केलाय. बरोबर. म्हणजे केवढा मोठा दिलासा खरं तर आपल्याला त्या काळामध्ये मिळाला, की आपण प्रत्यक्ष भेटत नव्हतो, पण प्रत्यक्ष भेटत नसलो तरी अशा पद्धतीने दृकश्राव्य माध्यमातनं आपण भेटायला लागलो, आणि मराठी माणसं पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर एकत्र आली. प्रवीण, तुझे प्रयत्न नेहमीच एका म्हणजे तरुणांचा प्रतिनिधी म्हणून आज तू इथे अर्थातच आहेस, त्यामुळे, आणि तरुण पिढी ही तर म्हणजे डिजिटल पिढीच म्हणायला हवी. तर या अनुषंगाने युके मध्ये काय काय प्रयत्न झाले, आणि त्या सगळ्या टप्प्यावर तुला तिकडच्या लोकांचं कसा प्रतिसाद वाटला, त्यांना कसं वाटलं, आणि काय वेगळे उपक्रम करता आले डिजिटल असल्यामुळे? प्रवीण, काय? जसं देशपांडे सरांनी आणि गाडगे सरांनी सांगितलं की कोरोना नंतर आपला इंटरनेटचा किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर झपाट्याने वाढलेला आहे, आणि सगळ्याच स्तरातील सगळ्याच वयोगटातील लोक ते वापरतायत, आणि विशेष करून मराठीचा प्रचार आणि प्रसार करण्यात त्याचा खूप मोठा फायदा झाला असं मला वाटतं. कारण कोरोनाच्या अगोदर एका विशिष्ट ग्रुपला भेटत होता, किंवा लंडनची माणसं लंडनच्या मध्येच भेटायची, तिकडे स्कॉटलँड इकडे तिकडे जात. तर कोरोनामुळे तो एक मोठा बदल झाला की स्कॉटलँडचं मंडळ लंडनच्या मंडळाशी कनेक्ट करते, आणि आम्ही वेगवेगळे दृकश्राव्य माध्यमातून कार्यक्रम घेतोय. तर त्याच अनुषंगाने आम्ही अक्षरभान हा एक प्लॅटफॉर्म चालवतो. त्याच्यामध्ये युके मधून लोक आपल्या कविता, लेख, इव्हन चारोळ्या असं दर 2 महिन्याला वगैरे पाठवत असतात, आणि त्या आम्ही छाननी करून त्यांची ते पब्लिश करत असतो. त्याच्यात असंही झालं की काही वेळा जे नॉन मराठी लोक आहेत त्यांनी आपले तोडक्या मोडक्या कविता त्यामध्ये सादर केल्या, पण त्याही आम्ही त्यात समाविष्ट करून घेतल्या. कारण मराठी वाढवणं जर आपल्याला बघायचं असेल तर सगळ्यांना त्याच्यात त्या प्रवाहात समाविष्ट केलं पाहिजे. दुसरं म्हणजे गमबन म्हणून नावाचा एक प्लॅटफॉर्म आम्ही चालवतो. देशपांडे सर आहेत लेस्टरचे, ते चालवतात. त्याच्यात जवळजवळ 300-350 मुलांना ते शिकवतात. त्यात लेखक आपल्या दारी नावाचा ते उपक्रम घेतात, जिथं मोठमोठे लेखक लहान मुलांशी संवाद साधतात, त्यांनी लिहिलेल्या बालकांच्या गोष्टी सांगतात, किंवा लेखक तुमच्या घरी त्याचप्रमाणे मग शास्त्रज्ञ आपल्या घरी त्या प्रकारचा पंथ करतात. मग यामध्ये आपले माशेलकर सर असतील किंवा काकोडकर सर असतील, हे येऊन गेलेले आहेत, आणि हा सगळा डिजिटली आपला हे चालतो. तरुणांचं म्हणायला गेलात, आणि त्याबद्दल मला नक्कीच सांगायला आवडेल की वारकरी कम्युनिटी ऑफ वेस्ट मिडलँड्स नावाचा एक ग्रुप त्या याच्यामध्ये वॉरिक मध्ये सुरू केलेला आहे. मयुरेश आपटे म्हणून आहेत, एक 20-22 वर्षाचा तो तरुण आहे, आणि त्यांना हा सुरू केला आहे. त्यामध्ये तिथं तर फिजिकल ऍक्टिव्हिटी होतातच, दिंडी वगैरे काढली परवा त्यांनी तुकोबांच्या जयंती रोजी, पण यासोबत संत साहित्याची जी आपल्याला समृद्ध परंपरा लाभलेली आहे त्यावर दर आठवड्याला आम्ही ऑनलाईन सेशन्स घेत असतो, आणि त्यावर मग कोणी संत साहित्यावर चर्चा होत असते, कोणी तुकोबांचे अभंग म्हणत असतात किंवा त्यांना एक्सप्लेन करत असतात. आणि ही खरंच खूप मोठी परंपरा आपल्याला जी लाभलेली आहे, त्याचा सांस्कृतिक वारसा पुढे नेण्याचं काम मयुरेश सारखे तरुण लोक करत आहेत. आणि मग इतर गोष्टी जशा कोरोनामध्ये कविता वाचन आलं किंवा अंताक्षरी स्पर्धा आल्या, ह्या स्पर्धा तर आम्ही घेतच असतो. खूप सारे व्हॉट्सअप ग्रुप, पण व्हॉट्सअपचा आता खूपच प्रचार म्हणजे वापर वाढलेला आहे, त्यामध्ये इतके सारे ग्रुप आहेत. तर आणि प्रत्येक ग्रुपमध्ये 400-500 लोक आहेत. ते वेगवेगळे आपलं
अगेन जे काही मराठीबद्दल करतात ते शेअर करत असतात. त्यामुळं मराठी माणूस मराठी माणसाला जोडण्यामध्ये मला वाटतं डिजिटल प्लॅटफॉर्मचं खूप मोठा योगदान आहे आणि ते अजून वाढत राहिलं पाहिजे असं माझं मत आहे. नक्कीच नक्कीच. आणि कशी गोष्ट आहे बघा की आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची स्थापना झाली. मला वाटतं 1 वर्ष 1.5 वर्ष तुमचं काम चालू झालं. पण आपण जी यापूर्वी एक मालिका केली की 17 देशांमध्ये तुम्ही सगळे उपसमन्वयक आहात आणि तुम्ही प्रत्येक जण काय नेमकं काम करताय, कशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचं काम चालू आहे, हे सुद्धा आपल्याला सांगता आलं ते आपल्या या डिजिटल मालिकेमुळे. त्याच्यामुळे लोकांपर्यंत हाही विषय उत्तम रीतीने पोहोचला. मला थोडंसं हेही विचारायचं की जसं निरंजन मागच्या मालिकेचा आपण जेव्हा अशी ही केली मालिका केली आणि लोकांपर्यंत तुम्ही ही जेव्हा पोहोचवलीत, तेव्हा लोकांच्या काही प्रतिक्रिया आल्या होत्या का? आणि या डिजिटल मालिकेचा तुम्हाला नेमका कसा फायदा होतोय किंवा फायदा झाला, ह्याबद्दल 1-2 प्रतिक्रिया सुद्धा मला तुमच्या तिघांकडनं ऐकायच्या आहेत की नेमका ह्याचा कसा परिणाम होतोय आणि तो प्रभाव जो आहे तो नेमका आपल्याला कसा साधता येतोय. मी बोलू पहिला? हो निरंजन. हा ओके. तर अतिशय म्हणजे मला वैयक्तिकरित्या तर खूपच याचा म्हणजे आनंद वाटला की सगळ्यांच्या असं आपण कनेक्ट झालो. आणि कसं आहे की आता काही आमचे मित्र आहेत, अमित वाईकर आहे किंवा असे सिंगापूरचे लोक आहेत, हे जे म्हणजे आमच्या एरियातले म्हणता येतील, तर अशा लोकांशी मी होतो तसा कनेक्टेड. पण याचा जो विस्तार जो झालाय की जगातल्या सगळ्या लोकांशी आपण कनेक्ट झालोय, तर त्याच्यात एक अतिशय धीराची गोष्ट अशी झाली आणि आम्हाला सगळ्यांनाच वाटतं. म्हणजे काल तुम्ही जसं देवेन भेटलात, धवल आणि इतरांना तुम्ही भेटलात, तर कसं झालं की आपण एकटेच काहीतरी इकडे हातपाय मारतोय आणि पुढे काहीच होत नाहीये, हा एकलेपणाचा भाव जो होता ना तो खूप कमी झाला. की अरे एवढे सगळे लोक अशा प्रकारचे प्रयत्न करतायत आणि म्हणजे चांगल्या गोष्टी आहेच, पण काही जे चॅलेंजेस ज्याला म्हणता येईल की आपल्याला हे करायचं आहे पण आपल्याला हवं त्या प्रमाणात ते होत नाहीये. मराठी भाषा वर्ग की आपल्याला खूप करायचंय काय काय, पण अनेक गोष्टींचे चॅलेंजेस असल्यामुळे तो म्हणावा तितका पुढे जात नाहीये. किंवा हे जे आहे तर ते बऱ्याच ठिकाणी हे सगळे कॉमन सगळ्यांनाच येत आहेत हे प्रश्न. त्यामुळे तो जो एकलेपणाचा भाव की हा जो मोठा एक ब्रह्मांड आहे त्याच्यात आपण एकटेच नसून अजून बरेच लोक आहेत, ह्याचा जो एक आनंद वाटतो ना, तसा आनंद मला वैयक्तिकरित्या झाला. आणि आमच्या इथे बाकीचे जे बरोबर काम करतायत त्यांना जेव्हा मी हे सांगतो की असं झालं ते असं झालं किंवा आता ते आपली माहिती जेव्हा लोकांपर्यंत पोहोचते तेव्हा ओ असं इकडे तिकडे सगळं चाललंय. आणि आता जसं प्रवीणजी म्हणले तर हे ऐकून मला वाटलं की अरे हा हे पण आपल्याला करायला हरकत नाही. आणि शून्यापासून करण्यापेक्षा म्हणजे जसं इंग्लिशमध्ये म्हणतात की टू रिइन्व्हेंट द व्हील, असं करण्यापेक्षा मी प्रवीणजींना एक कॉल करू शकतो की बाबा तुम्ही असं केलं तरी एक थोडीशी उडी मारून आम्ही काय हे अवॉइड करू शकतो चुका, आणि त्याचा इफेक्टिव्हनेस वाढेल, त्याची परिणामकारिता वाढेल, अशा प्रकारे ते कसं करता येईल. तर ह्या दृष्टीने मला वाटतं की हा मराठी मंचाची जी मालिका झाली आणि आता यापुढे जे काय आता इंटरॅक्शन होते फार फार उपयोगाची आहे. बरोबर. दयानंदजी तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की हा जो आपण दृकश्राव्य कार्यक्रम करतोय त्याचा खूप फायदा असा झाला की मागचा आपण जो प्रोग्राम केला त्यावेळेला माझ्याबरोबर ऑकलंडचे प्रेसिडेंट चिनार चितळे आपल्याबरोबर होते. तर त्यावेळेला आपलं बोलणं झालेलं की ऑकलंड हे सगळ्यात मोठं शहर आहे न्यूझीलंडमधलं. तर त्यांना आपण इन्व्हॉल्व्ह केल्यामुळं असं झालं की ऑकलंडमधल्या खूप लोकांचे फोन आले की अरे वा तुम्ही आंतरराष्ट्रीय मराठी मंच आहे हे आम्हाला माहीतच नव्हतं. आणखीन मग आम्ही हा कार्यक्रम ऐकला, आम्हाला आवडला. आणि त्याच पद्धतीनं असं झालं की बाकीच्या 3-4 शहरामधले जे महाराष्ट्र मंडळ आहेत म्हणजे ऑफिशियल असतील किंवा अनऑफिशियल असतील, तर त्यांच्या लोकांनी पण कॉन्टॅक्ट केला आणि ते म्हणले की आम्हाला पण हे सगळं ऐकायला आवडेल. त्यांच्या एटीएम मध्ये त्यांनी मला बोलावलेलं आहे की तुम्ही येऊन आम्हाला सांगा की हे काय काय होतंय. आणि मग म्हणजे एकूण काय की हा जो प्रसार आणखीन प्रचार आहे मराठी भाषेचा आणि आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचा, याच्यावर खूप परिणाम होतोय या सगळ्या कार्यक्रमांच्या मधून. आणि म्हणून हे कार्यक्रम आपण अगदी असेच आवर्जून चालू ठेवावेत अशी माझी मनापासून इच्छा आहे. खरंच आहे. आणि हे दृकश्राव्य माध्यम आपल्या समोर आहे. म्हणजे आजच बघा ना, आपण 4 देशात 4 मंडळी बसलोय, पण तरी सुद्धा आपण आज एक जोडले गेलेलो आहोत. तर हा जो जोडलेपणाचा भाग आहे
आणि निरंजन तुम्ही म्हणालात तसं एकलेपणा जाऊन आपण सगळे मिळून काहीतरी करतोय हा भाव खूप चांगला इथे तयार होतो आणि मग कामामध्ये आपण जे प्रत्येक जण काम करतोय त्याच्यामध्ये एक नवी ऊर्जा ज्याला म्हणता येईल ती मिळत राहते. प्रवीण, तुला स्वतःला काय वाटतं, हा सगळ्या आपल्या दृकश्राव्य मालिकांचा कसा वापर होतोय किंवा कशा पद्धतीने फायदा होतोय? आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचे उपसमन्वयक म्हणून तुम्ही प्रत्येक देशात आज काम करताय, या दृष्टीने काय वाटतंय? मला या एकलेपणावर थोडंसं बोलायला आवडेल, कारण विद्यार्थी संपर्क असल्यामुळे तिथल्या मराठी एकंदरीत भारतीय विद्यार्थी जेव्हा देश सोडून एका दुसऱ्या देशामध्ये जातात तेव्हा त्यांना तिथे खूपच एकटेपणा जाणवतो. तर त्यात एक छोटीशी गोष्ट अशी की मी ज्या बिल्डिंगमध्ये राहायचो एक 6 महिन्यापूर्वी, एक वर्षभर राहिलो मी तिथे आणि पहिल्यांदा जेव्हा गेलो तेव्हा मला 1-2च मराठी विद्यार्थी दिसले. पण त्यांना जेव्हा मी भेटलो तेव्हा त्यांना सांगितलं की आपण असं मराठी मुलांचा ग्रुप सुरू करूया जेणेकरून सगळे एकत्र येतील. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की म्हणजे कुणालाही कोणी माहित नसताना एक 4 दिवसामध्ये 250 पावणे 300 मराठी विद्यार्थी त्याच बिल्डिंग मध्ये राहणारे आणि आणि माहित नव्हतं की एवढे लोक राहतात, कारण रूम मधून कोण बाहेर येतच नाही एकमेकांना. म्हणजे आपल्यासारखं ओपन संस्कृती तर नाही की दारावर जाऊन ठोठवणे आणि चहासाठी बोलवणे. महाराष्ट्र मंडळ तयार करता आलं म्हणजे एक्झॅक्टली. नाही, एका शहरात म्हणजे एवढे विद्यार्थी, तर इमॅजिन करा की तिथे निवासी मराठी लोक किती असतील. तर त्यांना मग मला मराठी मंडळाशी जोडता आलं, त्यांचे कार्यक्रम. मग मी तुम्हाला म्हटलं की वारकरी संप्रदायाचा एक आम्ही कार्यक्रम घेतला, त्याला प्रचंड तरुणांचीच हे तिथे जास्त होती. ते तिथं अरेंजमेंट वगैरे करायला, व्हॉलंटिअरिंग करायला होते. त्यामुळे हे सगळं गोष्ट हे झाली. तर मला असं म्हणायचं की डिजिटल प्लॅटफॉर्म्समुळे हा जो एकाकीपणा आहे तो निघून गेलेला. आपण फक्त इथे एकटे नाही, सर जसे म्हटले निरंजन सर, की इथं आपण एकटे नाहीये किंवा आपण हा एक प्रयत्न करत नाहीत. हे असे प्रयत्न पॉकेट्समध्ये वेगवेगळ्या होत आहेत. तर मग हा एकत्रित येऊन हाच प्रकार चांगल्या पद्धतीने कसा होता येईल, करता येईल अजून. त्याचं एक आणि सुंदर उदाहरण म्हणजे आताच होणाऱ्या जुलैमध्ये युरोपियन मराठी संमेलन. जवळजवळ 800 ते 1000 लोक युरोपमधले लेस्टर सारख्या छोट्या शहरात येऊन तो कार्यक्रम करणार आहेत. आणि याचं श्रेय मला वाटतं डिजिटल प्लॅटफॉर्मला कुठेतरी गेलं पाहिजे. ते नसतं तर एवढी कदाचित संख्या झाली म्हणजे जमवता आली नसती. बरोबर. तर अशा पद्धतीनं आपणही परवा त्यांच्या सुजाता गोठोसकरांची मुलाखत घेतली तुझ्या बरोबर. त्याच्यामुळे या मंचावरनं सुद्धा आपण त्या गोष्टीचा प्रचार प्रसार केला. एक्झॅक्टली, या मंचावर केला. आणि अशी तुम्ही उत्तरताई तुम्ही जे कार्यक्रम घेतायत असे प्लॅटफॉर्म, त्याच्यामुळं काय होतंय की इंग्लंडमध्येच काय नाही तर जपानमध्ये काय चाललंय, न्यूझीलंडमध्ये काय चाललंय, या गोष्टी मराठी भारतात राहणाऱ्या मराठी, महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी माणसांना तर कळतातच, पण जगभरात लोकांना कळत जातं की अरे असे कार्यक्रम होत आहेत. आणि मग एकमेकांपासून काही शिकवणी घेऊन आपण तसले कार्यक्रम, कारगिल सर जसे म्हटले की आपण नॉट रिइन्व्हेंटिंग द व्हील या प्रकारे करून ते उत्तम पद्धतीने कसे करू शकतो, याचा हे शक्य झाले ते डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे, असं मला वाटतं. अगदी. पण प्रवीण, येत्या काळात तुला काय वाटतं की आता येणाऱ्या काळामध्ये मराठीचा वावर आणि वापर असे दोन मी मुद्दा वेगळे शब्द वापरते की तो वावर दिसला पाहिजे आपल्याला आणि मग त्यासाठी आपण कसा वापर करायला हवा. सो या दृष्टीने तुला काही सुचवावं असं वाटतं का? सगळ्यांना, या दृष्टीने म्हणाल तर केवळ युके नाही, सगळ्यांनाच आपण काय सुचवू शकतो? तर मला असं वाटतं की जो आपला समृद्ध मराठीचा साहित्याचा वारसा आहे तो कुठेतरी डिजिटल प्लॅटफॉर्मवर आला पाहिजे. वेगवेगळ्या पद्धतीने, मग ते नाटक असेल, कथा, कविता, कादंबऱ्या, याचा ऑडिओ बुक्स असतील किंवा आणि वेगवेगळ्या पद्धतीने आला पाहिजे. युट्यूब सारख्या गोष्टीचा ऑलरेडी महाराष्ट्रात खूप होतोय. चांगले युट्यूबर्स खूप चांगलं काम करतात, पण ते युके मध्ये त्या लोकांचं म्हणजे मराठी युट्यूबर्स इन युके किंवा बाहेर त्यांची थोडीशी संख्या कमी आहे, तर त्यांना कसं प्रोत्साहन देता येईल. एक कोल्हापुरी मुलगा म्हणून आहे, ते जाता ऑफिसला जाता 2-3 मिनिटाचे मराठीतून कोल्हापुरी लहेजातून ते करत असतात आणि ते खूप फेमस आहेत. म्हणजे इंग्लंडमध्ये काय चाललं हे कोल्हापूर मधल्या माणसांना ते एका विनोदी पद्धतीने सांगतात. तर असे खूप लोक आहेत. म्हणजे जग आता आपण घर बसल्या या छोट्याशा स्क्रीन मध्ये बघू शकतो आणि त्या प्रकारे मराठीचा वापर आणि वावर
अशा या वेगवेगळ्या माध्यमातून युट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल आणि अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म मधून करू शकतो असं मला वाटतं. बरोबर. आणि निश्चित UK मध्ये जेवढे तरुण आहेत त्यांना तू एकत्र आणण्याचं काम करतोच आहेस. केवळ तरुण नाही तर महाराष्ट्र मंडळ सुद्धा जोडलेली आहेत. त्यामुळे सगळ्यांनीच याचा विचार करायला हवा. दयानंदजी, तुम्ही काय सुचवाल? येत्या काळात आपण नेमकं काय करायला हवं? मला असं वाटतं की आपण YouTube किंवा WhatsAppच्या थ्रू मराठी बोलतो. त्याच्यामध्ये मराठी टेक्स्ट वापरायला सुरुवात करू आपण आणि हे होणार आहे. पण मला अजूनही असं वाटतं की शासकीय पातळीवर म्हणजे ज्यावेळेला आपण वेगवेगळ्या देशांच्या बद्दल बोलतोय तर हाय कमिशनमध्ये किंवा एम्बसीजमध्ये मराठी ही नावालाही कुठं दिसत नाही. म्हणजे असं आहे की अर्थात कांबळे सर आणि गाडगीळ सर तुम्ही जपानमध्ये किंवा UK मध्ये जर बघितलं तर तिथल्या एम्बसीजमध्ये इंग्लिशमध्ये गोष्टी असतातच, हिंदीमध्ये असतात, तमिळमध्ये असतात, अच्छा, पण कन्नडीमध्ये नसतात. किंवा म्हणजे आता इथं असं होतं की बऱ्याच वेळेला तमिळ डे साजरा केला जायचा, त्याला आम्हाला बोलावणं यायचं, किंवा बेंगॉली डे साजरा केला जायचा, त्याला आम्हाला बोलावणं यायचं. पण महाराष्ट्र डे कधीही सेलिब्रेट झाला नव्हता. तर आता म्हणजे 1 मेला किंवा त्याच्या आसपास असा आमचा विचार आहे की म्हणजे आम्ही हायकमिशनरना प्रपोजल दिलेला आहे की आपण महाराष्ट्र डे पण साजरा करू. त्याचं फंडिंग वगैरे भारत सरकारकडनं मिळतं, म्हणजे तो मोठा प्रॉब्लेम नाहीये. पण महाराष्ट्र डे साजरा करायचा आणि त्याच दिवशी गुजरात डे पण असतो. तर माझं असं म्हणणं होतं की काही हरकत नाही, आपण दोन्ही एकत्र साजरा करू. किंवा दुसरी गोष्ट अशी की त्यांच्या वेबसाईटवर जर काही मराठीचा एक सेक्शन ठेवला, कारण नाही म्हटलं तरी सुद्धा मराठी ही एक राष्ट्रीय भाषा आहे. तर त्याच्यामध्ये एक सेक्शन जर मराठीमध्ये ठेवला तर मराठी लोकांना त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. कारण पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे, जसं गाडगीळ सर म्हणले की इंग्लंडमध्ये सुद्धा जे सगळे लोक जे येतात ते IT मध्ये काम करणारे आहेत किंवा सुशिक्षित आहेत, त्यांना न्यूझीलंडची भाषा इंग्लिश आहे, त्याच्यामुळे त्यांना इंग्लिश येतं. पण बाकीच्या बऱ्याच देशांमध्ये असे लोक आहेत की ज्यांना इंग्लिश फारसं चांगलं येत नाही. तर त्यांना कम्युनिकेशन करण्यासाठी म्हणून, त्यांना माहिती देण्यासाठी म्हणून जर या वेबसाईट्सवर आपण मराठी इंट्रोड्यूस करू शकलो तर ते फार चांगलं होईल. तसंच युनिव्हर्सिटीमध्ये आता कांबळे सर UK मध्ये काम करतात. युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी मराठी भाषा कशी करायची हे सुरुवात केलेली आहे. तसंच इथं करावं. किंवा म्हणजे आता हे डिजिटल नाही पण मराठी पुस्तकं अवेलेबल करून द्यावी आणि डिजिटल पुस्तकं अवेलेबल करून द्यावी. कारण आता जर तुम्ही विचाराल तर किंडल सारख्या माध्यमातून माझ्याकडे जवळजवळ एक 400 मराठी पुस्तकं अवेलेबल आहेत. पण ती सगळ्यांच्याकडे नसतात. आणखीन किंडलवरची पुस्तकं आपण शेअर नाही करू शकत. म्हणजे आता फिजिकल कॉपी जर असेल तर तुम्ही देऊ शकता आणि मग ती इकडून तिकडं जाऊ. अर्थात Amazon किंडलवरनं सुद्धा तुम्ही करू शकता, पण दॅट इज अ टीडियस प्रोसेस. त्याच्यामुळं असा एखादा जर आपल्याला प्लॅटफॉर्म तयार करता आला की ठीक आहे, तुम्ही काही थोडे पैसे घ्या की ₹2 ₹5 मी तोच विचार करत होते की व्यवहाराचा तिथे प्रश्न येऊ शकतो. कारण नाहीतर मग ते पुस्तकं विकत घेणं ऑनलाईन हा विषय होणार नाही आणि मग ती पुस्तकं फिरत राहतील. असा पण तो एक म्हणजे पुस्तक व्यवहार हा पण त्यातला एक महत्वाचा भाग राहील. एक्झॅक्टली. आणि तुम्ही जर तुमच्याकडची पुस्तकं शेअर केली, विकत घेतलेली, तर तुम्ही दुसऱ्यांची पुस्तकं वाचू शकता. आणि याच्या करता म्हणून जर महाराष्ट्र सरकारचं सहकार्य मिळालं तर त्याचा खूप फायदा होऊ शकेल. आणखीन हे आम्ही जे बाहेर राहणारे लोक आहोत किंवा भारतात राहणारे जे टेक्नॉलॉजी सॅव्ही लोक जे आहेत, तर ते हे सगळं करू शकतात. म्हणजे हे करणं अवघड नाही राहिलेलं आता टेक्नॉलॉजीमुळे किंवा डिजिटल वर्ल्डमध्ये आपण राहत असल्यामुळं. पण हे करायला कोणाचा तरी सहभाग पाहिजे, कोणाच्या तरी मनापासून त्याची इच्छा पाहिजे, आणखीन कोणाचा तरी सपोर्ट पाहिजे. तर ह्या गोष्टी जर मिळाल्या तर आपण खूप काही करू शकतो. आणखीन अशा गोष्टी इतक्या आहेत उत्तराताई की आपण लिस्ट केली तर 1-2 पानं तरी त्याच्यामध्ये येतील की आपण हे करू शकतो, ते करू शकतो, ते. पण कुठेतरी सुरुवात व्हायला पाहिजे. आणि म्हणजे फक्त दृकश्राव्य माध्यमातनं आपण जे बोलतो याच्या बाहेर पडून आता मला असं वाटतं की कुठंतरी आपण ऍक्शन्स घेऊन ऍक्च्युअल काम करायची वेळ जवळ येऊन ठेपलेली आहे.
बरोबर बरोबर. आणि हे करणं खरं तर अशा चर्चा होऊन त्यातनंच या सगळ्या गोष्टी निष्पन्न होणार आहेत. अगदी बरोबर. त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये आता आपण जे जे बोलतोय त्याचं प्रतिबिंब कुठेतरी त्या कृतीमध्ये दिसणार आहे आणि ते दिसावं म्हणूनच खरं तर आंतरराष्ट्रीय मराठी मंचाच्या माध्यमातून हे सगळे उपक्रम आपण घेतोय. निरंजन, काय सांगणार तुम्ही? येणाऱ्या काळात आपल्याला काय करता येईल? खरं सांगायचं नंतर हे सगळं ऐकून माझं मन वढाय उभ्या पिकातलं ढोरत असं झालंय मन, की अरे हे करता येईल. आता बोलता बोलता मला इतक्या काय काय कल्पना सुचतायत. पण त्यातल्या 2 अतिशय महत्वाच्या ज्या मला आता जाणवल्या आहेत, कालच्या आपल्या संवादातनं पण जाणवल्या त्या, की आता कसं आहे की तुम्ही, मी, देशपांडेजी बोलतायत, आपण प्रवीणजी आहेत, असे आता आपण मंचाचे लोक हे बोलतायत, त्यातनं बाहेर आपण काही लोक आता आणतोय आपल्या बरोबर. पण ह्याचं जे एक रिअलायझेशन आहे किंवा एवढं काय काय चाललंय, तर हे आता आपल्या सदस्यांपर्यंत पोचायला हवं, की हे नुसतं आपण म्हणजे कार्यक्रमात की अरे असं एक मराठी मंच आणि त्याचा मी एक उपसमन्वयक आहे एवढं सांगून ते पुढे फारसं त्यांच्यापर्यंत असं पोचत नाहीये त्यांच्यापर्यंत, असं मला वाटतंय. त्यामुळे पुढचे जे काही कार्यक्रम या वर्षात आपण करायचे, त्यात 1-2 तरी सदस्य म्हणजे मराठी मंचाचे लोक आणि सदस्य आणि सदस्य म्हणजे आता न्यूझीलंड, UK मधले सदस्य आणि आमच्याकडचे सदस्य यांनी मिळून एक काहीतरी त्यांना एकत्र आणून काहीतरी जर केलं, संमेलन असेल किंवा जसं आता प्रवीणजी म्हणले की ते कोल्हापूरचं आहे, तर एक कोल्हापुरी फोडणी आहे, मग एक जपानी फोडणी आहे, मग एक न्यूझीलंडची फोडणी आहे, असे काहीतरी कार्यक्रम आपण केले तर त्याच्या दृष्टीने आपण नक्की काहीतरी करूया, की जास्ती इंटरॅक्शन कशी वाढेल लोकांची ह्या मार्फत जी मराठीमध्ये होईल. हे एक. दुसरं म्हणजे पुस्तकांचं, मी खूप पुस्तकं मला फार आवडतात वाचायचं आणि माझ्याकडे पण मी काही घेतलेली आहेत. जसं तुम्हाला माहिती असेल की आपली बुक गंगा मंदार जोगळेकरांचं जे आहे, तर त्यांनी ती उपलब्ध केलीत. पण एक असं होतं की जी अगदी आपल्याला वाचायची वाटतात ना, तीच नेमकी नसतात त्याच्यावर अजून उपलब्ध. आणि त्याला बरेच जसं म्हणतात की व्यवसायाचे जे काय त्याचे परिणाम आहेत, त्याच्यामुळे ते होत नाहीये. मंदारजींशी पण मी बोललोय याविषयी. तर कुठेतरी शासनाने मे बी एक पुढाकार घेऊन त्याची एक मराठी लायब्ररी जर तयार केली आणि सगळ्या मंडळांनी किंवा इव्हन एका आपल्या वैयक्तिक लेवलवर सुद्धा जर त्याला व्यवस्थित वर्गणी देऊन आणि व्यवस्थित पैसे घेऊन, म्हणजे असं काहीतरी फ्री नकोय, स्वस्त नकोय, काही नको, पण एक सेवा आपलं उपलब्ध करते, त्याचे योग्य ते मूल्य देऊन आपण ती घेऊयात, अशा पद्धतीवर केली. आणि शासन आहे ते सगळ्या प्रकाशकांना एकत्र आणू शकतं, सगळ्या लेखकांना एकत्र आणू शकतं आणि त्याच्यासाठी आणि सिस्टीम्सचा सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्म ज्याला म्हणतात, अगदी छान उदाहरण द्यायचं झालं तर न्यूझीलंडचंच मी देईन, की तिथल्या सगळ्या लायब्ररीज आहेत त्या सर्वच्या सर्व आपल्या आयपॅड आणि किंडल आणि याच्यावर अवेलेबल आहेत. अरे वा. त्यामुळे माझे वडील स्वतः न्यूझीलंडमध्ये राहायचे काही वर्ष, त्यामुळे मला हे पक्क माहितीये. आणि तिथल्या लायब्ररीतली सगळी पुस्तकं जी आहेत ती एक लिबी नावाचं ऍप्लिकेशन आहे, त्याच्यात ती उपलब्ध असतात आणि ती मी वाचलेली आहेत, म्हणजे रेंट करून त्यावेळेला जेव्हा तिकडे होतं तेव्हा. तर तशा प्रकारचं डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. ह्याच्यात आता मिसिंग आहे तो म्हणजे की प्रकाशक आणि लेखक आणि त्या व्यवसायातले जे लोक आहेत त्यांनी त्याच्यात मन उघडं करून भाग घेणं आणि हे घडवून आणायला मंच आणि आपलं गव्हर्नमेंट, महाराष्ट्र सरकार यांनी जर पुढाकार घेतला तर ते अगदी होण्यासारखं आहे असं मला वाटतं. तर हे 2 उपक्रम आपण याच्यावर आपण दिला भर तर खूप फरक पडेल असं मला वाटतंय. नक्की नक्की. मला असं वाटतं की या प्रत्येक एपिसोडमध्ये होणाऱ्या सगळ्यांची एक नोंद होते आहे, कारण हे सगळं युट्यूबला, फेसबुकला हे सगळं सेव्ह असणार आहे आणि त्याच्यामुळे कसं आहे की माहितीचं महाजाल आहे, पण या महाजालामध्ये आपण नेमक्या कोणत्या गोष्टी जपून ठेवायच्या आणि त्याचा वापर आपल्या पुढच्या भविष्यकाळासाठी कसा करायचा याचा एक उत्तम नमुना किंवा दाखला आपल्याला ह्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मिळतोय. त्यामुळे आजची चर्चा जी आहे ती सुद्धा एक नोंद घेण्यासारखी अशी चर्चा आहे, कारण या सगळ्या नोंदींचा परिणाम आणि प्रभाव पुढच्या आपल्या सगळ्या उपक्रमांमध्ये दिसणार आहे आणि ते केवळ न्यूझीलंड, टोकियो, लंडन इथपर्यंत ते मर्यादित राहणार नाहीये, तर सगळ्या देशांमध्ये हे पोहोचणार आहे. आणि त्यामुळेच आज 3 प्रातिनिधिक रूपात तुम्ही 3 जण आलात आणि आपण खरोखर या दृकश्राव्य माध्यमात मराठीचा वापर आणि वावर हा कसा अधिक वाढवता येईल आणि तो आतापर्यंत कसा होता याची आपल्याला खूप छान चर्चा करता आली.
तुमचे तिघांचेही खूप अगदी मनापासून आभार, कारण महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कलाविष्कारच्या माध्यमातून आपली ही मालिका अभिजात मराठी, अभिमान मराठी अतिशय उत्तम रीतीने सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा आपण प्रयत्न करतोय. आणि त्यासाठी तुमच्यासारखे सगळे शिलेदार, मराठीचे शिलेदार कामी आहेत. त्यामुळे खूप बरं वाटतंय. आजच्या दिवशी इथेच थांबूया. पुन्हा अर्थातच भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज संध्याकाळी 4 वाजता आपली ही मालिका प्रसारित होते. नक्की पहा आणि एकमेकांना शेअर करा. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. धन्यवाद.